नमस्कार. DS न्यूजवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा तीव्र आंदोलन या ठिकाणी करतायत. विशेषतः हे आंदोलन अंतिम राहील अशी घोषणा त्यांनी केलेली आहे. आपण जरांगे पाटलांच्या सोबत आहोत. त्यांचं नेमकं आंदोलन कशासाठी आहे, कशा पद्धतीची तयारी सुरू आहे आणि राज्य सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण सखोलपणे जरांगे पाटलांकडून आपण घेणार आहोत. दादा, हे आंदोलन 29 ऑगस्टला पुन्हा एकदा आपण घोषणा केलेली आहे. हे आंदोलन आता नेमकं कशासाठी आहे? आपण मराठा समाज जे 3 वर्षे सातत्याने लढलो, आपल्या समाजाच्या लेकराला जे अपेक्षित होतं ते मिळवण्यासाठी आपली ही लढाई. आपल्याला काय कोणाचे पद पैसे मिळावात म्हणून ही मराठा समाजानं कोट्यावधीनं लढाई उभा केलेली नाही. मग सरकारनं जर 58 लाख नोंदी सापडलेल्यात, हे जर आपल्याला त्यांनी प्रोसिडिंग दिलं आहे, लेखी पण दिलं आहे, सरकार दप्तरी असणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीचं प्रोसिडिंग दिलं आहे आणि मंत्र्यांनी लेखी पण दिलं आहे, तर मग प्रमाणपत्र कधी देणार आहेत? आणि म्हणून हे 29 ऑगस्टला ते 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र मराठी घेणार आहे. म्हणजे लेकरांचं पिढ्यानं पारचं कायमचं कल्याण झालं. मग आपण आपल्या कामात मोकळे. आधी हे काम करायचे. 58 लाख घेतले आपण नोंदीचे प्रमाणपत्र, 2.5-3 कोटी मराठा समाज आरक्षणात जातो. एक मोठं काम होऊन मागं पडलं समाजाचं. मग शेतातले कामं करायला मोकळे, नोकरी असेल तर नोकरीला मोकळे, कुठं कंपनीत तुम्ही नोकरीला असताना तिकडं मोकळे, तुम्ही शिक्षक सरकारी याच्यात असताल मोकळे, राजकारणात असला राजकारण करायला तुम्ही नंतर मोकळे. आज एकदाचं पक्क देऊन टाकून मोकळो. आपलं गॅजेट सरकारी दस्तऐवज हैदराबादचं, ते प्रमाणपत्र कधी द्यायचे हे मराठी विचारणार आहे. JR काढला, वर्ष वेळ दिला तुम्हाला मुंबईपासून आत्तापर्यंत, किती वेळ पाहिजे तुम्हाला? हे मराठ्यांचे आता प्रश्न आहेत सरकार, आणि ते मी 29 ऑगस्टला घेतो आहे सगळं. आमचा सरकारी दस्तऐवज आहे. सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थानचं गॅजेटियर, पुणे औंध, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर. हे तुम्ही का देत नाहीत? हे प्रश्न आहेत आता मराठा समाजाचे, आणि ते 29 ऑगस्टला आम्ही घेतो. आमच्या पोरांचे EWSमधून ECBCतून निवडी झाल्या, अधिकारी झाले, पण त्यांना नियुक्त्या दिल्या नाही, अधिकारी होऊ दिलं नाही. का होऊ दिलं नाही हे मराठा समाजाचा प्रश्न आहे आता सरकारला. 29 ऑगस्ट कशामुळं आमचे पोरं अधिकारी झालेले तुम्ही कॅन्सल केले? चल दे, कोणाच तरी लेकराबाळाचं कायमचा संसार सुखी होणार आहे. कारण ते हजारो पोरं आहेत नोकऱ्याला लागलेले, PSI, कुणी अभियंता, मोठमोठ्याले पोस्ट आहेत. आपले लेकरं अधिकारी झाले असते, सहाय्य करायला आपल्याच लोकांच्या कामाला येतात. हे मराठे प्रश्न विचारून 29 ऑगस्टला आम्ही घेणार आहे. सोडत नाही मी यांना कशातच. आता पुरं घेणार आहे 29 ऑगस्टला. आता तुम्ही 2-3 वर्षापासून सलग आंदोलन करतायत, तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतायत, आणि आंदोलन हे दिवसेंदिवस तुमचं वाढत चाललेलं आहे. पहिल्यांदा मुंबईपर्यंत, वाशीपर्यंत तुम्ही धडक मारली, त्यानंतर मुंबईपर्यंतही धडक मारली. दोन्ही वेळेस राज्य सरकारनं तुमच्या आश्वासनं तुम्हाला दिलेले आहेत. अधिसूचना दिली होती, विशेष अधिवेशन बोलवलं होतं, आणि ज्या मागण्या आपण केल्यात त्या आम्ही मान्य केल्या आहेत असंही सरकार सांगत होतं आणि तुम्ही सांगत होते. मग कुठंतरी सरकार धोका देतं आहे किंवा अडचणीत आणतं आहे, असं काही होतं आहे का? नाही, ज्या त्या वेळेची जी ती प्रक्रिया त्याच पद्धतीनं झालेली आहे. त्यावेळेस त्यांना JR काढल्याशिवाय पर्याय नव्हता. मराठ्यांना बी JR काढल्याशिवाय आरक्षण मागता येत नाही. ही राज्यघटनेचा नियम आहे, कायद्याचा नियम आहे. तुम्हाला कुठली एखादी जमीन जरी घ्यायची असेल तरी तुम्हाला इसार पावती करणं आहे, रजिस्ट्री करणं आहे, रजिस्ट्री झाल्यावर फेरओढ नाही, मग ते तुमच्या नावावर येणार आणि ताबा होणार. ती प्रक्रिया तुम्हाला मोर्चा काढायला लागेल. मोर्चा काढल्याच्या नंतर मग सरकार त्याचा JR काढी. JR काढल्याच्या नंतर अंमलबजावणी होणार. अंमलबजावणी झाल्यावर प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात होणार. ही प्रक्रिया त्यावेळेस झालं ते योग्यच, पाठवी थोपडली सरकारची. हां, एक गोष्ट खरी आहे, त्याच्यानंतर मात्र त्यांनी धोका दिला. हे करा, अंमलबजावणी करून त्यांनी प्रमाणपत्र द्यायला पाहिजे होते तर दिले नाही, आणि एकाच दिवशी हे सगळं होत नाही. कोणाला जर वाटत असेल मग JR काढला आणि काहीच दिलं नाही, मग आपण जर म्हणलं त्याच दिवशी देतं, हे शक्य नाही. जसं की रजिस्ट्री झाली त्या दिवशी फेर होत नाही, तसं तुमचा JR झाला म्हणल्याच्या नंतर त्या दिवशी अंमलबजावणी होत नाही. आपण JR काढला म्हणजे थोडक्यात मराठा समाजाकडं आता विहीर आहे, शेती आहे पडक पडलेली, तिला नीट करणं आहे, पाणी देऊन बागायती करणं आहे. तसं तुम्हाला JR काढून दिला आहे, गॅजेटचं सगळं केलं आहे. आता फक्त तुम्हाला वावर नव्हतं तर वावर आहे, तुम्ही कधीही पेरू शकता. आता कधी पण तुम्ही काय असं म्हणायची गरज नाही आता मी कधी करू काय करू. आता तो हातात दिलं आहे. तशी ती प्रोसिजर होती, त्या प्रोसिजरप्रमाणे करावंच लागलं.
मग त्यांनी अंमलबजावणी केली तर आपण पुन्हा आंदोलन उभा केलं ना, हटलो का मागं? समाजासाठी लढलो, JR मिळवले, 58 लाख नोंदी मिळवल्या, ते घेण्यासाठी पुन्हा लढतोयच ना. समाजाशी धोका करत नाही, सरकार आपल्याशी धोका करत आहे, मी नाही करत. म्हणून तर समाज इतक्या ताकदीने 3 वर्ष एवढं सोपं नाही. मराठ्यांना स्वतःची जात, लेकरं बाळ कळाले हे माझ्यासाठी खूप मोठा विषय, खूप मोठा. 4 दिवस आरक्षण लेट मिळू द्या, पण समाज आणि लेकरं बाळ कळाले हे माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ते खडकातून पाणी काढते ना अशी मराठ्यांची जात. फक्त त्यांना कळालं पाहिजे एकदा, आणि ते कळालं. समाज आणि लेकरं बाळ कळाले. आरक्षण काय काही पण घेणार ते, आणि मी तर ठरवलंच आरक्षण नाही मिळालं तरी चालन बाबा, पण समाजाशी गद्दारी नाही करायची. याचा अर्थ मग असा होतो की आम्ही दोघं एकजूट राहिलो, आरक्षण मिळणारच.